नमस्कार मंडळी. आज अश्विन शुद्ध सप्तमी, देवीची 7वी माळ, देवी कालरात्री, आदिशक्तीचं 7वं रूप. या देवीचं रूप भयंकर पण मंगलमय आहे. ही देवी अंधाराचा, भयाचा नाश करणारी आणि दुष्ट शक्तींना संपवणारी आहे. नावाप्रमाणेच तिचं रूप काळं आहे. केस मोकळे आहेत, डोळे जळजळीत आहेत आणि तिच्या श्वासातून ज्वाला बाहेर पडत आहेत. तिला 4 हात आहेत. एका हातात कटारी तर दुसऱ्या हातात वज्र आहे. इतर 2 हात आशीर्वाद आणि अभय मुद्रित आहेत. पौराणिक कथेनुसार शुंभ आणि निशुंभ नावाच्या असुरांनी स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ ह्यावर कब्जा केला होता. देवांना स्वर्गातून हकलून दिलं होतं. त्यावेळी देव दुर्गा मातेला शरण गेले. देवीने शुंभ निशुंभांशी युद्ध सुरू केलं. तेव्हा राक्षसांनी रक्तबीज नावाच्या राक्षसाला देवी विरुद्ध पाठवलं. त्यावेळी देवीने उग्ररूप धारण केलं आणि ती सिंहावर आरूढ झाली. रक्तबीज असुराचं रक्त जमिनीवर पडून अनेक रक्तबीज जन्माला येऊ नयेत म्हणून ती त्याचं रक्त प्यायली व रक्तबीजाचा नाश केला. देवीने अंधकाराचं रूप घेतलं, पण भक्तांसाठी ती प्रकाशाचा झरा बनली. उत्तर प्रदेशात वाराणसी येथे दशमेह परिसरात कालरात्री देवीचं मंदिर आहे. हिमाचल प्रदेश आणि कोल्हापूर येथे देखील कालरात्री देवीची मंदिरे आहेत. काही ठिकाणी देवीच्या उग्रतेनुसार होम हवन, तंत्र, पूजा आणि रात्रभर जागरण केलं जातं. पूर्व भारतात या दिवशी महासप्तमी साजरी केली जाते. या देवी सर्वभूतेषु कालरात्री रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. मंडळी, आज आता इथेच थांबूया आणि उद्या पुन्हा भेटू सकाळी 10 वाजता जागरण देवीचा ह्या आपल्या कार्यक्रमात आणि जाणून घेऊया आदिशक्तीचं 8वं रूप, देवी महागौरी.